स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संजीवनी महाविद्यालय चापोली, संजीवनी महाविद्यालय चापोली, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक भैरव यूपी, सेमिस्टर पहिले, विषय सूक्ष्म अर्थशास्त्र, पेपर पहिला। सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? ज्या अर्थशास्त्रामध्ये एकाच घटकाचा, एकाच बाबीचा सूक्ष्मरित्या योग्य पद्धतीने अभ्यास केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो। म्हणजे ज्या अर्थशास्त्रामध्ये एकाच घटकाचा, एकाच बाबीचा वैयक्तिकरित्या अभ्यास केला, एकाच किमतीचा, एकाच उत्पादन संस्थेचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात। सूक्ष्म हा शब्द ग्रीक शब्दापासून उदयास आलेला आहे। मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मिक्रॉस या ग्रीक शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थ लहान किंवा सूक्ष्म असा होतो। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलेखी, व्यष्टी, अणुअर्थशास्त्र इत्यादी पर्यायी नावानेही संबोधले जाते। मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या बोल्डिंग असे म्हणतात। विशिष्ट अशा पेढ्या म्हणजे संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट वस्तूच्या किमती, मजुरी, उत्पन्न, तसेच विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट प्रकारच्या वस्तूचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। सूक्ष्म अर्थशास्त्रात सूक्ष्म अध्ययन, समीक्षा, अभ्यास योग्य पद्धतीने केला जातो आणि ते येणारे निष्कर्ष हे आपण सर्व घटकांना सांगू शकतो। सूक्ष्म अर्थशास्त्राचे प्रकार। सूक्ष्म अर्थशास्त्राचे 3 प्रकार आहेत। एक, सूक्ष्म स्थितिकी म्हणजे या प्रकारात संतुलन स्थितीतील सूक्ष्म एककाचे अध्ययन अशा प्रकारे केले जाते की जणू ते एक स्थिर चित्र आहे। उदाहरणार्थ, मागणी पुरवठ्याच्या संतुलनाने ठरलेली स्थिर किंमत ही किंमत ठरण्याची प्रक्रिया कोणती याबाबत येथे विवेचन केले जात नाही। तुलनात्मक स्थिती। तुलनात्मक सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये 2 घटकाच्या, 2 बाबीच्या, 2 किमतीच्या, भिन्न वस्तूच्या काय केली जाते? तुलना केली जाते। जसं वस्तूची किंमत 11 रुपये झाली, काय परिणाम होतो? वस्तूची किंमत 10 रुपये झाली, काय परिणाम होतो? आणि वस्तूची किंमत 9 रुपये झाली, त्याचा काय परिणाम होतो? म्हणजे आपण त्या वस्तूची आपण काय करतो? तुलना केली जाते, म्हणजे तुलनात्मक स्थिती। आणि तिसरा प्रकार आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा की सूक्ष्म मोटिवेशन डायनामिक म्हणजे सूक्ष्म प्रवैगिकी म्हणजे मायक्रो डायनामिक म्हणजे जे जुनं आहे ते जुनं सोडून, पुराणं सोडून, परंपरागत पद्धती सोडून पारंपरिक पद्धतीचा, आधुनिक पद्धतीचा, नवीन पद्धतीचा, नवीन संतुलनाचा जो अभ्यास केला जातो त्या प्रक्रियेत, या प्रकारात अभ्यासली जाते। या प्रकाराचे परिवर्तनाचे एक चलचित्र दृष्टीत होत असते असं आपण म्हणतो। हे 3 प्रकार सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहेत। मग जे सूक्ष्म अर्थशास्त्राचे प्रकार पाहिल्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र हे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेत, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत, आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचं काय महत्त्व आहे, काय आवश्यकता आहे, काय गुण आहे हे आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतील। मग पहिला गुण आहे सरळ व सोपे विवेचन। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययन सरळ, सोपे। सूक्ष्म अर्थशास्त्रात एका विशिष्ट घटकाचे विवेचन केले जाते म्हणजे अभ्यास केला जातो। त्यामुळे विवेचनातील गुंतागुंत, अडचणी नाहीशा होतात। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे अर्थशास्त्र आहे। नंबर 2, सूक्ष्म अर्थशास्त्रात जो अभ्यास केला जातो
जो अंदाज बांधला जातो तो अंदाज बांधलेला एका घटकाचे अध्ययन करून एका घटकाचा अंदाज बांधून दुसऱ्या घटकाला ते अंदाज, जसं भातावरून शीताची परीक्षा घेता येते असं जे आपण म्हणतो तो अंदाज बांधणे म्हणजे भविष्यात उतरविणे, नाही तर काही अटीवर भविष्य वर्तविणे होय. जसे घडल्यास तसे घडेल, जसे वेतन वाढल्यास श्रमिकाचे जीवनमान उंचावेल. म्हणजेच अंदाज बांधल्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. त्यानंतर मुक्त अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. जे अर्थव्यवस्था आहेत प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्था मुक्त आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशी चालते हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून लक्षात येते. सरकारी आर्थिक नीतीच्या समीक्षेसाठी उपयुक्त. सरकारने स्वीकारलेल्या आर्थिक नीतीच्या समीक्षेसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत यंत्रणेसारख्या सैद्धांतिक साधनाची व्यवस्था करते. त्यानंतर 5वं महत्त्व आहे उत्पादन घटकाच्या कार्यक्षम वापर. जे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक, ह्या 4 उत्पादनाचे घटक एकत्र करून संयोजक 4 उत्पादनाचे घटक करून काय करतो, वस्तूचं उत्पादन करतो. म्हणजेच श्रमिकाचा परिपूर्ण वापर करून घेणे, भूमीचा परिपूर्ण वापर करून घेणे, भांडवलाचा परिपूर्ण वापर करून घेणे. हे संयोजक आपल्या तज्ज्ञ बुद्धीने कौशल्याने परिपूर्ण राहून या उत्पादन घटकाचा वापर करून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यानंतर नंबर 6 उत्पादक व व्यावसायिकांना उपयुक्त. जे उत्पादक व व्यावसायिकांना उपयुक्त मर्यादित साधनाद्वारे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे करावे व उपभोक्त्याची मागणी किती आहे, उत्पादन व्यय किती आहे, मग उत्पादन व्यय किती असल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती आकारावी हे उत्पादक ठरत असतो. म्हणजे इत्यादी संबंधी माहिती उत्पादक व व्यावसायिकांना सूक्ष्म अर्थशास्त्र पुरवित असते. त्यानंतर उपभोक्त्याला उपयुक्त. अर्थव्यवस्थेत सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे उपभोक्ता, ग्राहक व या ग्राहकाला किती उपयुक्त आहे हे मर्यादित उत्पन्नातून, जे उपभोक्त्याचं उत्पन्न मर्यादित आहे ह्या मर्यादित उत्पन्नातून आपण जास्तीत जास्त किती महत्त्व आहे, मर्यादित उत्पन्नातून महत्तम साधनाची प्राप्ती कशी करावी यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रातील अराशी सीमांत उपयुक्तता नियम, समसीमांत उपयुक्तता नियम उपभोक्त्याला मार्गदर्शन करीत असतात. मग नंबर 8 जी शासनाला करविषयक धोरण ठरवण्यासाठी, करविषयक समस्या टाळण्यासाठी जे शासनाला जे उत्पन्नाचं साधन कर आहे मग किती कर आकारायचा, करविषयक धोरण कोणतं ठेवायचं जेणेकरून समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असं जे करविषयक धोरण आहे हे करविषयक धोरण ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर 10 टच करतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराला सहाय्यक. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ज्या अटी आहेत, जे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शर्ती आहेत, हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ आहे हे ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आर्थिक कल्याणाच्या दृष्टीने मूल्यमापन करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. नियोजनाला आधार. स्थूल अर्थशास्त्राला जे नियोजन आहे ते नियोजनाला आधार देण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. मग अर्थशास्त्राचं सहाय्यक आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्राला सुद्धा सहाय्य करू शकतं. मग अर्थशास्त्रामध्ये 2 प्रकारचे शास्त्र आहेत, एक स्थूल अर्थशास्त्र आणि दुसरं सूक्ष्म अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या मर्यादा पाहिल्यानंतर उद्याच्या तासिकेमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा, सूक्ष्म अर्थशास्त्राचे दोष, सूक्ष्म अर्थशास्त्राची दोष, मर्यादा, तोटे पाहू आणि पहिला तोटा त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थे विवेचन अशक्य हे उद्याच्या तासिकेमध्ये पाहू.